विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका व नवोदय प्रवेश परीक्षा प्रश्नसंच। काल झालेल्या परीक्षेमध्ये 7 ते 8 प्रश्न अगदी त्याच धर्तीवर सेम, अगदी फक्त संख्या थोड्याफार बदल असणारे 7 ते 8 प्रश्न जशाला तसे, आणि विशेष म्हणजे गणिताची जे काही अवघड प्रश्न होती ते याच मार्गदर्शिकेमधून किंवा प्रश्नसंचमधून परीक्षेमध्ये विचारली होती। तर याच मार्गदर्शिकेबद्दल सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता होती आणि पालकांच्या विनंतीनुसार आपण हा व्हिडिओ या ठिकाणी देत आहोत। पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, नवोदय प्रवेश परीक्षा 2021 80 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न किंवा नवोदयचे आता जे विद्यार्थी 4थी मध्ये असतील ते तयारी करत असतील तर नेमकं कोणत्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे। कालचा जर आपण नवोदयचा पेपर पाहिला तर त्याचं स्वरूप तुम्हाला लक्षात आलं असेल। तर या ठिकाणी काही गोष्टी मी आवर्जून नमूद करणार आहे आणि या तयारीसाठी किंवा नेमकं काय करता येतं तर पहा, मानसिक क्षमता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी एकूण 40 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण आहेत। म्हणजेच मानसिक क्षमतासाठी आपल्याला 50 गुण या ठिकाणी, म्हणजे 50% तर आपल्याला मानसिक क्षमता चाचणी आणि या ठिकाणी पैकीच्या पैकी 50 पैकी 50 गुण आपल्याला मिळू शकतात। त्यानंतर दुसरा विषय आहे तो म्हणजे अंकगणित आणि तिसरा भाषा। तर या ठिकाणी भाषेबद्दल आपण सुरुवातीला बोलूयात। भाषेमध्ये 20 प्रश्न आणि 4 उतारे असतात, म्हणजे प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न आणि 20 प्रश्न गुणिले 1.25 गुण म्हणजे 25 गुण होतात। अंकगणिताचा विचार केला तर या ठिकाणी पण 20 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नास 1.25 गुण म्हणजे हे 25 गुण। तर पहा, 25, 50 आणि 25 अशा एकूण 40 प्रश्न, 20 प्रश्न आणि 20 प्रश्न, 100 गुणाचा पेपर असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2019 पासून हा पॅटर्न बदललेला असून या पॅटर्ननुसार प्रत्येक प्रश्न आता 1.25 गुणाचा असल्यामुळं प्रश्नांची काठिण्य पातळी वाढलेली आहे। काठिण्य पातळी नक्कीच वाढलेली आहे आणि ही काठिण्य पातळी फेस करत असताना किंवा ज्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत यावर जर चर्चा केली तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अंकगणित, कारण तुम्ही बुद्धिमत्तेला 40 पैकी 40 प्रश्न सोडवू शकतात। मानसिक क्षमता चाचणी, मराठीला 20 पैकी 20 म्हणजेच भाषा। आता प्रश्न आहे 20 प्रश्न गणिताचे। तर 20 प्रश्न गणिताचे नेमकं कोणत्या स्वरूपाचे असतात तर यामध्ये पहा, 15 प्रश्न तर सर्वच विद्यार्थ्यांना सोडवता येतात। मॅक्झिमम जे मीडियम विद्यार्थी आहेत ते 15 प्रश्न सोडवू शकतात। आणि नवोदय पॅटर्नमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, 5 प्रश्न हे प्रत्येक वेळी न्यू पॅटर्नच येतो, म्हणजे एखादाच प्रश्न रिपीट होतो परंतु 5 प्रश्न ते प्रत्येक वेळीस नवीन पॅटर्ननुसार काढतात। म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याला जर नवोदयची तयारी करायची असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे। आणि कालच्या पेपरमध्ये जर पाहिलं आपण तर जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका ज्या विद्यार्थ्यांनी आपली खरेदी केलेली आहे जीनियस मॅथ पब्लिकेशनची, तर यामध्ये आपण नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेट गणिताचे काही चॅप्टर दिलेले आहेत आणि प्रश्नांचं स्वरूप जे स्पर्धा परीक्षेनुसार बदलत आहे त्याचा या ठिकाणी जास्तीत जास्त समावेश केलेला आहे। तर ही मार्गदर्शिका ज्या विद्यार्थ्यांनी वापरली तर या मार्गदर्शिकेमधील किती प्रश्न कालच्या परीक्षेमध्ये होते किंवा त्याच्या समांतर प्रश्न विचारली होती हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, ज्या शिक्षकांनी किंवा जे विद्यार्थी तयारी करत आहेत किंवा ज्यांना नवोदयबद्दल सखोल अशी माहिती आहे त्या शिक्षकांना याचं महत्त्व लक्षात येऊ शकतं। तर या मार्गदर्शिकेमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ हा स्पेशल भाग टाकलेला आहे। तर कालच्या पेपरमध्ये वर्गमूळ संबंधित 2 प्रश्न, संबंधित म्हणतोय लक्षात घ्या,
म्हणजे जर विद्यार्थ्यांना वर्ग आणि वर्गमुळाची संकल्पना माहिती असेल तर सेकंदामध्ये प्रश्न सोडवता आले असतील. असा हा महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. बाकी घटक तर जनरल सर्वच आहेत, परंतु आपण विशेष काय या ठिकाणी दिलंय हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काल एक सरासरीचा प्रश्न होता वेगळ्या पद्धतीचा, तर आपण सरासरी घटक आणि यावरचे जास्तीत जास्त प्रश्न ऑलरेडी ॲड केलेले आहेत. तर याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आता आपण जर विचार केला की कोणते प्रश्न जशाला तशी आली होती, अनेक आकृत्यांचे प्रश्न तर समांतर असे प्रश्न होती, परंतु काही प्रश्न जशाला तशी या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत. तर हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, आकृती म्हणजे तुकडे जोडून योग्य आकृती बनवणे हा आपला जो 9वा चॅप्टर आहे. तर या 9व्या चॅप्टरमध्ये आपण काही प्रश्न सोडवून दिले होते, म्हणजे विद्यार्थ्यांना या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात. तर हा प्रश्न अगदी जशाला तसा म्हणजे तंतोतंत प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकतात. जर तुमच्याकडे पेपर असेल तर तुम्हाला या ठिकाणी पेपरमध्ये पण पाहता येईल. तर या ठिकाणी आपण प्रश्न पाहूयात. तंतोतंत आकृती, जशाला तशी आकृती म्हणजे 3 भाग जोडून आकृती तयार करणे हा प्रश्न होता. आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न सुद्धा पाहायला मिळेल पहा. तर या ठिकाणी हा एक सेटमधला हा 35वा प्रश्न आहे. तर तुम्ही जर या 2 आकृत्या पाहिल्या तर पहा, प्रत्येक पार्ट सुद्धा अगदी सेम टू सेम दिल्यासारखा आहे. तर हा प्रश्न कालच्याच पेपरमधील प्रश्न आहे. म्हणजे सर्वांना माहिती आहे की नवोदय परीक्षेमध्ये एक एक प्रश्नाचं महत्त्व काय असतं, किंवा एका प्रश्नामुळं आपला नवोदय प्रवेश परीक्षेमधील नंबर हुकू शकतो. तर यासाठी आपल्याला एक प्रश्नांची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे मी तर असं म्हणेन की कोणतंही पुस्तक हेच पुस्तक खरेदी करावं असं काही नाही. तुम्ही भरपूर पुस्तकं खरेदी करू शकतात सरावासाठी, आणि त्या पुस्तकातून आपले 5 मार्क जरी वाढले तरी आपल्याला नवोदय प्रवेश परीक्षा प्रवेश निश्चित होऊ शकतो. तर त्यासाठी या मार्गदर्शिकेमधील काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यानंतर पहा, या ठिकाणी काही प्रश्नांचा समावेश. तर कालच्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असा होता की पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज किती, आणि आपल्या मार्गदर्शिकेमध्ये आपण एक प्रश्न दिलेला आहे पहिल्यापासून 5 मूळ संख्यांची बेरीज किती. जर आता हा प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवला असता यापूर्वी तर त्यांना 4 संख्येची बेरीज तर करावीच लागली असती, पण या ठिकाणी 5 संख्येची बेरीज आहे. म्हणजे समांतर प्रश्न, प्रत्येक घटकामध्ये असा एक जरी प्रश्न आला आणि हा प्रश्न शिक्षकांनी शिकवताना विद्यार्थ्याशी चर्चा झाली तर नक्कीच विद्यार्थी हे विसरू शकत नाहीत. तर आणखी काही प्रश्न पाहूयात आपण. तर या ठिकाणी पहा, काल एक प्रश्न आपण पाहिलेला आहे बेरीज करण्याचा. 7.007, 7.7, 7.007, 7.007, 77.0077. तर या ठिकाणी समांतर अगदी काहीही बदल नाही, थोडाफार फक्त या ठिकाणी एखादा पॉईंटचा फरक पडू शकतो. म्हणजे अगदी सेम टू सेम प्रश्न परीक्षेमध्ये या मार्गदर्शिकेमधील आलेले आहेत. यानंतर आणखी जर काही प्रश्न पाहिले आपण तर हे दाखवण्याचं कारण असं आहे की नवीन अपडेट किंवा नवीन अभ्यासक्रमानुसार खरं तर ही मार्गदर्शिका आपली या ठिकाणी तयार केलेली आहे. तर काल एक कन्सेप्ट होता विद्यार्थ्यांना छापील किमतीवरचा. तर आपण या ठिकाणी या पुस्तिकेमध्ये छापील किंमत हा घटकच ऑलरेडी नव्यानं या ठिकाणी ॲड केलेला आहे. म्हणजे छापील किंमत ही संकल्पना मुलांना सरांनी शिकवलीच असती. जर ही मार्गदर्शिका शिक्षकाकडे असती किंवा विद्यार्थ्याकडे असती तर नक्कीच छापील किमतीवर विद्यार्थ्यांना थोडं तरी, या ठिकाणी प्रश्न सुद्धा पहा, 16,000 रुपये छापील किमती असणाऱ्या वस्तूवर 20% सूट देऊन सुद्धा दुकानदाराला 4,000 नफा मिळाला तर वस्तूची खरेदी किंमत किती. तर काल असाच प्रश्न होता, जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी पहा, काल एक प्रश्न जर आपण पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल. तर या ठिकाणी आताच दाखवलेल्या प्रश्नामध्ये पहा 7.7, 7.07, 7.007 आणि 77.007 हाच प्रश्न म्हणजे जवळपास आत्ताच आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पहा, पहिल्या 4 अभाज्य प्राईम संख्येची बेरीज किती. आपण आत्ताचा जो प्रश्न पाहिला मार्गदर्शिकेमध्ये तो 5 संख्येची बेरीज किती असा दिलेला आहे. म्हणजे समांतर प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पहा, एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 3/4 किमतीला विकत घेतला आणि छापील किमतीपेक्षा 20% जास्त विकतो तर एच्या नफ्याची टक्केवारी काय. आता हा प्रश्न समजण्यासाठी त्याला छापील किंमत माहिती असणं गरजेचं होतं. छापील किंमत कशाला म्हणतात
छापील किमतीमध्ये सूट कशी दिली जाते, तर या ठिकाणी पहा छापील किमतीवर सोडवलेली सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत. आणि या ठिकाणी एक उदाहरण आपण पाहूया छापील किमतीशी संबंधित. मार्गदर्शिकेमध्ये आपण एकूण प्रत्येक घटकावर गणिताची 50 प्रश्न दिलेले आहेत आणि 50 पैकी 25 प्रश्नांची स्पष्टीकरणे आहेत. तर 25 प्रश्न ही सरावासाठी दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सरळ व्याज. तर पहा सरळ व्याजमध्ये हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता की कोणत्या दराने एक रक्कम 20 वर्षात दुप्पट होते. आता कालच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी फक्त काय होतं, 20च्या ऐवजी 16 वर्ष दिलं होतं. पण जर समजा ही मार्गदर्शिका विद्यार्थ्याकडे असती तर हा प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवला असता, शिक्षकांनी शिकवला असता, यावर चर्चा झाली असती आणि नक्कीच हा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता आला असता. यासारखा आणखी एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. किती वर्षानंतर 20% दराने एका रकमेची 4 पट होईल. सगळ्यात महत्त्वाचं आहे, एखाद्या प्रश्नाचा प्रकार समजावून सांगत असताना शिक्षक सुद्धा त्याच्याशी संबंधित सर्व घटक विद्यार्थ्यांना सांगतात आणि त्याचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होतो. यानंतर पहा, एका मुद्दलाचे 12 वर्षात दाम दुप्पट होण्यासाठी दर ठेवावा लागेल. किती दर ठेवावा लागेल, तर या ठिकाणी परीक्षेमध्ये काय आलं तर 16%, म्हणजे 12च्या ऐवजी 16. म्हणजे पहा समांतर प्रश्न सोडवल्याचा विद्यार्थ्यांना किती फायदा होऊ शकतो. आणखीही अनेक नमुनानुसार या ठिकाणी प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं असं ट्रिक्सनुसार स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. पहा, दर बरोबर 100 गुणिले पट वजा 1. तर या पद्धतीनं विद्यार्थ्याच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे हे प्रश्न या ठिकाणी या मार्गदर्शिकेमधून जर ज्या विद्यार्थ्यांनी ही मार्गदर्शिका वापरलेली आहे किंवा ज्यांना या मार्गदर्शिकेचा थोडा तरी अभ्यास झालेला आहे त्या सर्वांनाच कालच्या पेपरमध्ये जे अवघड प्रश्न होते ते नक्कीच सोप्या पद्धतीने सोडवता आले असतील. यानंतर उतार्याचा जर विचार केला तर उतारे सुद्धा अगदी विद्यार्थ्याच्या मानसिक क्षमतेनुसार उतार्याची साईज वगैरे अगदी विद्यार्थ्यांना चॅलेंजिंग अशा पद्धतीने दिलेली आहे, जेणेकरून आपला विद्यार्थी कोणत्याही घटकामध्ये मागे राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या मार्गदर्शिकेबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं, आणखी एकदा मी रिपीट करतोय, जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका यामध्ये घटकांचा जर विचार केला तर मानसिक क्षमता प्रत्येक घटकावर 100 आकृत्या आहेत. मानसिक क्षमतेमध्ये 100 आकृत्या प्रत्येक घटकावर सरावासाठी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी पहा, अशा पद्धतीनं 1000 आकृत्या आणि गणितामध्ये जर विचार केला तर प्रत्येक धड्यावर 25 प्रश्न हे स्पष्टीकरण सह आहेत आणि प्लस 25 प्रश्न सरावासाठी. म्हणजे गणितामध्ये 25 प्रश्न सोडवून दिलेले आहेत आणि 25 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. आणि सोडवून दिलेले सगळे प्रश्न हे हार्ड, म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, की जे परीक्षेचं स्वरूप असतं अवघड पद्धतीचे. म्हणजे कोणताही प्रश्न जर आला तर विद्यार्थ्याला सोपाच वाटला पाहिजे, कारण वर्षभर जर या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव झाला तर नक्कीच त्यांच्या मनातील त्या प्रश्नांची भीती कमी होते. तर या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत आणि भाषेमध्ये एकूण 55 उतारे सरावासाठी आहेत. 55 उतारे. तर ज्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना ही मार्गदर्शिका हवी आहे तर या मार्गदर्शिकेची किंमत आहे 250 रुपये. आणि आपण महाराष्ट्रामध्ये कोठेही राहत असाल, म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला ही मार्गदर्शिका हवी असेल तर अगदी 250 रुपयामध्ये घरपोच पोस्टाने मिळेल. आणि याच मार्गदर्शिकेसोबत जर तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल तर एकूण 17 पेपर असलेला हा जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नसंच, याचाही अनेक विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. कारण या प्रश्नसंचमध्ये सुद्धा अवघड प्रकारची एकूण 5 ते 6 प्रश्न आपण दिलेले आहेत प्रत्येक पेपरमध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बनली आणि नक्कीच सर्वांनाच फायदा झालेला आहे. तर ही जर मार्गदर्शिका आपणास हवी असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकतात 8856 046 142 या नंबरवर. 8856 046 142 तुम्हाला पोस्टाने घरपोच महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल तरी मिळेल. त्याचबरोबर जर तुम्ही शाळा किंवा क्लासेससाठी खरेदी करत असाल, शाळा किंवा क्लास,
तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. तर आजच आपली मार्गदर्शिकेची मागणी करा. नक्कीच तुम्हाला घरपोच मार्गदर्शिका उपलब्ध होतील. भेटूया लवकरच आणखी अशा नवनवीन माहितीसाठी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.